जिम नाही, महागडे प्रोडक्ट नाही, फक्त आपल्या स्वयंपाकघरातले 5 पदार्थ वापरून मी ही पावडर बनवलेली आहे. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात रोज नैसर्गिक पावडर तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर पोटावरची घट्ट चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग घरच्या घरी बनवलेली ही मसाल्यांची पावडर एकदा नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेली होती की वेट लॉसमध्ये तुम्ही सकाळचे जे एनर्जी ड्रिंक असतात किंवा वेट लॉसमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा जास्त फायदा झाला ते मला सांगा. तर वेट लॉसमध्ये मी माझं डाएट पूर्ण शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर. त्याचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा नक्की जाऊन बघा. पण त्याचसोबत काही गोष्टी मी ज्या रेग्युलर करते त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, वेट लॉस करण्यासाठी मला एका पावडरने खूप जास्त मदत केली, जी आपल्याला सकाळी सकाळी उठल्यानंतर पण तुम्ही घेऊ शकताय, दुपारच्या जेवणानंतर पण घेऊ शकताय आणि रात्रीच्या जेवणानंतर पण घेऊ शकताय. आपलं वजन कमी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं आपली पचनक्रिया सुधारणं. तर त्यासाठी एक मी पावडर बनवते, स्पेशल आहे, मी स्वतः बनवलेली आहे. तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. बरं, आणि एक गोष्ट, ही जी मी पावडर तुमच्यासोबत शेअर करते फक्त तिच्यानेच तुमचं वजन कमी होईल असं अजिबात नाही. तुम्हाला डाएट फॉलो करणं गरजेचं आहे, तुम्हाला थोडाफार व्यायाम करणं गरजेचं आहे, तुम्हाला दिवसातनं 5,000 10,000 पावलं चालणं गरजेचं आहे. त्यानंतर साखर तुम्हाला नियंत्रणात आणायची, मी पूर्ण बंद करा असं म्हणणार नाही, पण तुम्हाला थोडीफार तरी नियंत्रणात आणावी लागेल. तर चला, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्याकडे आत्ता बनवलेली पावडर संपली आहे, तर मला ती परत बनवायची. तर त्यामध्ये मी काय काय टाकते, कसं किती किती प्रमाणात टाकते आणि त्याचा काय काय उपयोग होतो हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्टे ट्यून. तर मैत्रिणींनो, यामध्ये मी या 5 वस्तू वापरत असते. त्या कोणत्या कोणत्या, तर ही आहे बडीशोप, हे आहे जिरे, हे आहे मेथीदाणे, त्यानंतर हे आहेत ओवा आणि हे आहे दालचिनीची पावडर. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या, नसली तरी चालेल, पण दालचिनी साखर कमी करायला खूप मदत करते त्यासाठी. तर मी ते बडीशोप थोडी जास्त प्रमाणात घेतलेली आहे. इथे साधारण 100 ग्रॅम बडीशोप आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहे साधारण 70 ते 80 ग्रॅम जिरे घेतलेले आहे. त्यानंतर इथे ओवा घेतलेले आहेत मी 25 ग्रॅम. त्यानंतर इथे दालचिनी पावडर मी अगदी 10 ग्रॅम इतकी घेतलेली आहे आणि मेथीदाणेसुद्धा 10 ते 15 ग्रॅम असतील साधारण, अंदाजे मी या गोष्टी घेतलेल्या आहेत. तुम्ही यामध्ये काळं मीठ वगैरे ॲड करू शकता. तर या सगळ्या गोष्टींचे मी तुम्हाला फायदे सांगते. तर बडीशोपमध्ये फायबर खूप चांगल्या प्रमाणात असतं. जेवणानंतर होणारा गॅस आणि पोट फुगणे हा त्रास कमी होण्यामध्ये याची मदत होते. काही लोक भूक नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा हे वापरतात, म्हणूनच आपल्याकडे जेवणानंतर बडीशोप खाण्याची पद्धत आहे, कारण जेवण लवकर पचतं याच्याने. त्यानंतर जिरं आहे. जिरं पचनक्रिया सुधारण्यात मदत करतं. शरीरातील जी चयापचय क्रिया असते ती सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. संतुलित आहार आणि व्यायामासोबत वजन कमी करण्यासाठी प्रयत्नासाठी हे पूरक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जिरं आपल्या जेवणामध्ये प्रत्येक भाजीमध्ये आपण जिरं टाकतो, ते यासाठी आपलं पचनक्रिया खूप चांगली होते, सुधारते. तर त्यासाठी आपण जिरे वापरत असतो. त्यानंतर हे मेथीदाणे आहेत. मेथीमध्ये विद्रव्य फायबर भरपूर प्रमाणात असतात. जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटण्यासाठी आपल्याला याची मदत होते. भूक कमी लागण्यासाठी लोक याचा वापर करतात. तर तुम्हाला माहिती आहे थंडीमध्ये आपण मेथीचे लाडू करतो का, तर ते हाडांना मजबूती देतं, ताकद देतं आणि भूक लवकर लागत नाही, कारण थंडीमध्ये खूप जास्ती प्रमाणात भूक लागते. त्यासाठी आपण मेथीचे लाडू वगैरे करतो. तर तुम्ही ज्यावेळेस ही पावडर वगैरे करतात त्यामध्ये मेथी खूप जास्त टाकली तर कडू होऊ शकतं. त्यामुळे मग तुम्ही मेथी अशीच टाकली तरीसुद्धा चालेल, पण थोडीशी भाजून टाकली तरीसुद्धा चालेल. हे सगळं आपण भाजून घेणार आहोत, पण याचे फायदे मी तुम्हाला सांगते आधी. त्यानंतर दालचिनी आहे. दालचिनी रक्तातील साखरेचे चढ उतार नियंत्रित ठेवण्यात आपल्याला खूप जास्ती प्रमाणात मदत करते. त्यानंतर गोड खाण्याची इच्छा कमी होण्यासाठी लोकांना मदत होऊ शकते. म्हणजे तुमची जी क्रेविंग होते, मला गोड खायचं आहे, ती दालचिनीमुळे कमी होत असते. संतुलित आहारासोबत वजन नियंत्रणात आणण्यासाठी दालचिनीचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो. त्यानंतर ओवा आहेत. ओवा तुम्हाला माहिती आहे आपण भज्यांमध्ये वगैरेच वापरतो, कारण ॲसिडिटी वगैरे होऊ शकते त्याच्यामुळे, तर तेव्हा आपण वापरतो. पण तुम्ही या डाएटच्या म्हणजे वेट लॉसच्या पावडरमध्ये जर याचा वापर केला तर खूप छान उपयोग होईल. ओव्याने काय होतं, पचन सुधारण्यास मदत होते. त्यानंतर गॅस, अपचन, पोट फुगणे कमी होण्यास मदत होते आणि पोट नेहमी हलकं वाटतं.
तर या सगळ्या गोष्टींचे उपयोग मी सांगितलेले आहेत तुम्हाला. हे सर्व पदार्थ पचन सुधारण्यास, भूक नियंत्रित ठेवण्यास आणि पोट फुगणे कमी करण्यास मदत करू शकतात. पण हे एकटेच चरबी वितळवण्यात किंवा वजन कमी करण्यासाठी पुरेसे नाही आहेत. त्यासोबत तुम्हाला योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आणि सातत्य आवश्यक आहे, तरच या सगळ्याचा उपयोग होईल. त्यानंतर चला तर मग आता ही रेसिपी कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. अगदी सोपं आहे. अगदी 2-2 मिनटं सगळे सेपरेट मी भाजून घेणार आहे, कारण मेथी खूप वेळ भाजायची नाही आहे, दालचिनी पण फार भाजायची नाही आहे. अगदीच ती दालचिनी कच्ची टाकली तरीसुद्धा चालते. त्यानंतर ओवा, जिरे आणि बडीशोप आपल्याला थोडी जास्त प्रमाणात भाजायची आहे फक्त. चला तर मग ती कशी करते मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर आपण सगळ्यात आधी कढई तापलेली आहे. आता सगळ्यात आधी बडीशोप वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर भाजून घ्यायचं आहे. 2-2 मिनटं भाजणार आहोत आपण फक्त, खूप पण नाही. त्यांचा साधारण थोडासा रंग बदलेस तोवर. खूप जास्त भाजलं की त्यामधले जे जीवनसत्व वगैरे असतात ते कमी होतात. या थोडीशी, त्यामुळे याकडे लक्ष ठेवायचं आहे. अगदी 2 मिनटं फक्त तुम्हाला हे मिक्स करायचं आहे. तडतड आवाज यायला लागला की लगेच तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, तडतड आवाज येतोय. आपण आता बडीशोप काढून घेऊया. आता आपण यामध्ये जिरं टाकून घेऊया. अगदी 2 मिनटं. स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यामध्ये खडे वगैरे आले तर ते आपल्या पावडरमध्ये पण येऊ शकतात. त्यामुळे खूप सोपी आहे. मला वजन कमी करण्यामध्ये या पावडरने खूप जास्त मदत केली आहे. साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये माझं साधारण 5 किलो इतकं वजन कमी होत आलेलं आहे. आणि बाहेरचे कोणतेही प्रोडक्ट वापरण्यापेक्षा तुम्ही हे जे घरगुती प्रोडक्ट वापरले तर तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यासाठी अगदी 2-2 मिनटं मंद आचेवरती. आता आपण जिरं काढून घेऊया. आता यानंतर ओवा भाजून घेऊ. रंग बदलला की तो पदार्थ काढून घ्यायचा. साधारण हिरवा रंग असतो सगळ्याचा आणि थोडासा गरम झाला की थोडासा चॉकलेटी रंग यायला लागतो. खूप पण आपल्याला भाजायचं नाही आहे. फक्त 1 मिनटं, 1च मिनटं म्हटलं तरी चालेल. फक्त गरम करून काढून घ्यायचं आहे. झाले तो ओवा पण काढून घेऊया. त्यानंतर मेथीदाणे तर अगदी काही सेकंदासाठीच टाकणार आहोत आपण. मेथीदाणे जास्त भाजले की कडवट होतात. बस, मेथीदाणे अगदी 1 सेकंदासाठीच आपण ठेवणार आहोत. त्यांचा लगेच कलर चेंज झाला. दालचिनी पण थोडीशी हलकीच गरम करून घेते, कारण ऑलरेडी मी त्याची पावडर केली. लगेच काढून घेणार आहे मी. आता अजून हे सगळं गरम आहे. हे थोडंसं थंड होऊ देते आणि त्यानंतर मग मिक्सरमधून मी काढणार आहे. याचा फायदा काय आहे तुम्हाला या सगळ्याचा, तर पचनक्रिया सुधारायला मदत होते, पोटातील गॅस, फुगलेलापणा कमी करण्याला मदत होते, भूक नियंत्रित राहते. त्यानंतर संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप 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 चांगलं हे आहे. तर चला मी हे सगळं मिक्स करून घेते आणि थंड झालं की मिक्सरमधून काढते. असं काहीसं केलेलं आहे मी, मिक्स केलेलं आहे सगळं. तुम्हाला हे बघून आपल्या डिलिव्हरीच्या वेळेची आठवण आली असेल, कारण असं सगळं एकत्र करून, म्हणजे ओवा, तीळ, बडीशोप या सगळ्या गोष्टी एकत्र करून मला तरी दिल्या होत्या त्यावेळेस. तुम्हालाही दिल्या होत्या का मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी इथपर्यंत बघितली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली आहे ती. मी आता त्याची पावडर करते आणि तुम्हाला दाखवते. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की ही पावडर तुम्ही याआधी कधी केलेली होती का आणि तुम्हाला ती कशी वाटली. साधारण या पद्धतीची पावडर झालेली आहे. अशीच तुम्ही काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे, हवाबंद डब्यामध्ये.
आणि तुम्ही हे किती दिवसही वापरू शकतात, कारण हे गरम करून ठेवलेलं आहे तुम्ही. यामध्ये तुम्ही काळं मीठही घालू शकतात किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल. पावडर तुम्ही सकाळी सकाळी उपाशीपोटी पण घेऊ शकताय, दुपारचं जेवण झाल्यानंतर पण घेऊ शकता आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर पण घेऊ शकताय. त्यानंतर ही घेण्याची कृती कशी आहे तर साधारण एक पाव ग्लास पाणी ठेवायचं आहे, ते उकळू द्यायचं आहे. त्यानंतर ते 1 कपभर पाणी होईस्तोवर ही पावडर त्याच्यात अर्धा चमचा टाका, खूप पण टाकू नका. तर तेवढी टाकल्यानंतर ते उकळवायचं आहे पाणी. 1 कपभर पाणी झाल्यानंतर ते कोमट कोमट तुम्हाला सिप सिप करून प्यायचं आहे, एकदम पण पिऊ नका. आणि पावडरचा खूप जास्ती वापर पण करू नका. ही काही जादुई पावडर नाही आहे की तुम्ही आजच खाल्ली आणि आजच तुमचं पूर्ण वजन कमी झालं, असं होणार नाही. तुम्हाला ह्या पावडरसोबत व्यायाम पण करणं महत्त्वाचं आहे आणि संतुलित आहार घेणं पण महत्त्वाचं आहे. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक गोष्ट, ज्या गर्भवती महिला आहेत त्यानंतर ज्या महिला दूध पाजताय बाळाला, त्या आजारी महिला किंवा पुरुष कोणीही असेल त्यांनी ही पावडर घेण्याची डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे आणि मगच हे घ्यायचं आहे. तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर साधारण अर्धा तासाने, दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे घेऊ शकता. याच्याने खरंच खूप फरक पडतो. फॅट लॉस होण्यामध्ये याचा खूप फायदा होतो आपल्याला. तर अगदी घरगुती पावडर आहे, बघू शकताय. अगदी घरगुती पावडर आहे, ही तुम्ही सुद्धा बनवू शकताय. ही मी माझ्यासाठी बनवलेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.